प्रयत्न करणार आहे. खऱ्या अर्थानं म्हसोबाच्या यात्रेनिमित्त हा कार्यक्रम आयोजित आहे, नियोजित आहे. आणि त्या निमित्तानं अभंग निवडलाय तो म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचा. जगद्गुरु तुकोबराय देवाला आवडणारी भक्ती या अभंगात सांगतात. महाराज म्हणतात हेची म्हणजे दुसरी कोणती नाही, हेच थोर भक्ती आवडते देवा. पण महाराज कोणती? संकल्पावी माया संसार. जेवढं तुम्ही संसारावरती प्रेम करताय तेवढं परमार्थावरती करा. हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसार. मग महाराज अजून काय करा? ठेविले आनंद ते शिक्षण चित्ती असू द्यावे समाधान. भगवंत जसं ठेवेल तसं राहायला शिका. कारण तुम्ही कितीही प्रयत्न केला, नाही मला असंच पाहिजे, मला असंच करायचंय, आपल्या हातात काय नाही. मग जर दुःख करत बसाल, मला हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, तुम्हाला म्हणतात वाहिलं उद्वेग दुःख शिकेल. आणि जे तुम्ही आम्ही आता भोगतोय ते भोग आणि ते फळ संचिताचे. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. शेवटी तुकोबराय म्हणतात संसारात टेन्शन घेऊ नका. हा संसार भगवंताचा आहे आणि हा संसार भगवंताला अर्पण करा. तेरा तुझको अर्पण. तू आहे देवा, तू संसार निर्माण केलाय, तू या संसारात पाठवलाय. मग कसा करायचा ती तुझ्या हातात. तुका म्हणे घालू तयावरी भार. बहु हा संसार देवा पायी ठेविल्यानंतर तैशीची राहावे. चित्ते असू द्यावे समाधान. अशा काहीशा अशाचा अभंग विहारा. मला इकडं तिकडं नटभरही जाता येणार नाही आणि मला ती सवयी नाही, अजिबात बाजूला जाणार नाही. अगदी तंतोतंत तुम्हाला कीर्तन देण्याचा प्रयत्न करतोय. महाराज म्हणतात हेच थोडं भक्ती आवडते दे. जी भक्ती देवाला आवडते ती भक्ती करण्याचा प्रयत्न करा. नाही तर आपलं कसं चाललंय गुणाती गुणित गटानुगतीत. म्हणजे पिछे से आया ना आगे ढकाया. म्हणजे मागून आलं पुढे चाललं. एखाद्यानं तसं केलं म्हणून आमची पण भक्ती तशीच. एखाद्यानं कोणत्या देवाला दगडाला जरी बुका लावलं तरी आम्ही म्हणजे ते चालत नाही. एखाद्यानं केलं मग आपण तशी भक्ती करावी साहेब असं अजिबात नाही. बरं का, भक्ती डोळसपणाने करावी. आणि निश्चित आम्ही जी भक्ती गुरुजी ऐका, आम्ही जी भक्ती करतोय ती जर भक्ती खरंच यथार्थ असतील आणि ती जर भक्ती देवाला आवडणारी असतील तर तुकोबरायांना, ज्ञानोबरायांना, नामदेवरायांना, जनाबाईंना, मीराबाईंना, मुक्ताबाईंना, बहिणाबाईंना जी भक्तीतून अनुभूती आली ती आम्हाला आली असती. ठीक आहे, आम्हाला आमची जर भक्ती बरोबर असते, आमची जर भक्ती योग्य मार्गाने चाललेली असते तर जो अनुभव संतांना आला तो आम्हाला निश्चित आला असता. आणि तो अनुभव अजून तरी कुणाला नाही. म्हणजे बाबा निश्चित भक्तीत फरक पडतोय. निश्चित भक्तीत काय पडतोय? फरक पडतोय. मग जी भक्ती देवाला आवडते ना सदानंद बाबा, ती भक्ती नेमकी कोणती मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तत्पूर्वी मला एका विषयाला न्याय द्यायचा आहे. खऱ्या अर्थानं ते सांगितल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. बघा, 19व्या शतकाच्या सुरुवातीला तुकाराम नावाचा चित्रपट रिलीज झाला. तुकाराम नावाचा लक्ष्मी आहे का? अगदी तुम्हाला आजच्या कीर्तनात हसाय नाही मिळणार, कारण ते सांगायला मिळतच नाही, अजिबात नाही मिळणार. पण आजच्या कीर्तनात जन्माच्या सार्थकतेचा मार्ग निश्चित मिळणार म्हणजे मिळणार, यात बदलच नाही. ऐकून तुकाराम नावाचा, संत तुकाराम नावाचा चित्रपट त्या काळामध्ये रिलीज झाला. बाबा आताचा सैराट जेवढा गाजला ना त्याच्यापेक्षा तो आधीचा गाजला. आता सैराट गाजल्या पोरं गायराट झाली, तो भाग सोडून घेतला. तो भाग आपल्या इथं घेण्याचा नाही. पण तो चित्रपट इतका गाजला, आंतरराष्ट्रीय लेवलला दाखवण्यात आलेला भारतातला तो सर्वात पहिला चित्रपट होता. सर्वात पहिला संत तुकाराम नावाचा चित्रपट, सगळ्यात पहिला चित्रपट, तो आंतरराष्ट्रीय लेवलला दाखवला गेला. आणि त्या चित्रपटामध्ये संत तुकोबरायांची भूमिका केली विष्णुपंत पागनीसकरांनी. अगदी लय महत्वाच्या, लय टोकाच्या भूमिकेला मी हात घातलाय, पण ऐकून जा. संत तुकोबरायांची भूमिका कोणी केली? विष्णुपंत पागनीसकरांनी केली. आणि ती भूमिका अशी होती, बाबा ज्या दिवशी चित्रपटाचं काम सुरू झालं त्या दिवसापासून चित्रपटाच्या अखेरीपर्यंत तुकोबरायांचा पोशाख विष्णुपंत पागनीसकरांनी उतरवलं. तीच पगडी, तोच पोशाख, तसंच राहणीमान. अगदी बोलतानाही तुकोबराया, चालतानाही तुकोबराया, वागतानाही तुकोबराया, रात्रंदिवस तुकोबरायांसारखं जीवन जगायचं आहे. भूमिका पार पाडली आणि चित्रपट गाजल्यानंतर त्या चित्रपटाचं मानधन घेऊन त्या चित्रपटाचे दिग्दर्शक त्या विष्णुपंत पागनीसकरांकडे आहे. विष्णुपंत पागनीसकरांकडे आले, पाकिट त्यांच्या हातात दिलं. आता माझं कीर्तन झालं, जसं तुम्ही मला देणार आहे मानधन, तसं तिथं काय झालं, ते मानधन देण्यात आलं. विष्णुपंतांपुढे ते पाकिट देण्यात आलं. पण विष्णुपंत म्हणतायत नकोय. का नाही, मला नकोय. अहो मला माहिती आहे चित्रपट गाजलाय, चित्रपट चाललाय, पण तुम्हाला सांगण्या अगोदरच मी त्यात रक्कम दुप्पट भरले. तुम्हाला जर 15 ठरले असतील तर मी 30 भरले. त्यामुळे आता तर काही अडचण
नाही नकोय मला. अहो केस नकोय तर साथ देतो, चोपट करतो ना, काय अडचण, नकोय मला. अहो विष्णुपंत का नको म्हणतायत? ऐका ऐका ऐका, विष्णुपंतांना दिलेलं उत्तर ऐकून जा, माझं कीर्तन सार्थक होईल. विष्णुपंत सांगतात मी पैसा यासाठी नाकारत नाही की तुम्ही मला कमी देताय, तुम्ही मला माझ्या मनाप्रमाणे देत नाही. पिक्चर चाललाय, चित्रपट चाललाय आणि मग मला जास्त आशा आहे असं माझं काही नाही, पण मी पैसा यासाठी नाकारतोय कारण तुम्ही या जगातला नश्वर पैसा मला देताय, पण जे तुकोबरायांच्या भूमिकेने मला आयुष्यात दिले ना तो पैसा तुमचा मला कधीच देऊ शकत नाही. काय दिलंय तुम्हाला तुकोबरायांच्या भूमिकेनं? आजपर्यंत तुकोबरायांचा ड्रेस मी अंगावरती उतरवला आहे आणि सदानंद बुवा आयुष्याच्या शेवटपर्यंत तुकोबरायांचा ड्रेस त्यांनी अंगावरून काढला नाही. लक्ष देऊन ऐका बरं, आयुष्याच्या शेवटापर्यंत गुरुजी ते विष्णुपंत पारनेसकरांनी तुकोबरायांच्या अंगावरचा ड्रेसच उतरवला नाही. परिणाम असा झाला आज तुमच्या आमच्या घरात जे तुकोबरायांचे फोटो आहेत का, जे तुमच्या आमच्या घरात तुकोबरायांच्या फोटोची पूजा केली जाते का, ती ओरिजिनल तुकोबरायांची नाही, ते विष्णुपंत पारनेसकरांचे फोटो आहेत. त्या चित्रपटातल्या भूमिकेचे ते फोटो म्हणजे तसे असायला पाहिजे आणि तसे फोटो आहेत. बाबा ऐकून जा, तुकोबरायांचा नुसता ड्रेस घातला तर जग तुकोबरायांसारखं दिसला तर जग तुकोबरायां म्हणून पूजा करत आहे. लक्ष देऊ नाही का? तुकोबरायांसारखं हुबेहूब दिसला, तुकोबरायांसारखं वागतोय आणि एका चित्रपटामध्ये भूमिका केली तर जग देवारे ठेवून पूजा करत असेल तर तुकोबरायांच्या एका गुणाचा अंगीकार केल्यावर जग काय करेल? आम्ही फक्त तुकोबरायांसारखं कीर्तनात उभा राहतोय, बोलतोय असं ना, ते चूक नाही करणार ना. तुकोबरायांसारखं बोलतोय असं नाही, फक्त उभा राहतोय तरी जग आम्हाला डोक्यावर घेतंय. मग एका गुणाचा अंगीकार केल्यानंतर काय होईल? कधीतरी विचार करा. तुकोबरायांसारखं आम्ही जगू का? ज्ञानोबरायांसारखं आम्ही जगू का? जनाबाईसारखी आम्ही भक्ती करू शकतो का? आणि मग जर आम्ही हे तयार नसेल ना तर निश्चित करूया ती भक्ती देवाला आवडणार नाही. निश्चित विकास मला ती भक्ती देवाला आवडणार नाही. मग देवाला भक्ती नेमकी आवडते तरी कोणती बाबा? आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, एका प्रकार नामाचा उच्चार राहतो. देवाला काय आवडतं? भगवंताचं नामस्मरण केलेलं आवडतं. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देल बेटी किंवा नामसन कीर्तन साधना बाई सोपे जळतील पापे 2-4 आठवड्याची महिन्याचे वर्षाची वय जन्मांतरीचं पाप जाळायचं काम काय करतं? भगवंताचं नामस्मरण करतं. मग महाराज निश्चित आहे देवाला आवडणारी भक्ती जर नामस्मरण भक्ती आहे तर आम्ही नेमकं काय करायला हवं? सांगतो तुम्हाशी बजारी विठ्ठला नाही तरी गेला. जेणे हा जीव दिला दान
तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुणतयाचे. आणि एवढा अनमोल किमतीचा जर जन्म देऊन जर भजन नसेल करत तर किती फसगत ऐकून जा. लक्ष देऊन ऐका. एकदा काय झालं एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला. धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, नियम साधला, प्राणी मारणार. तेवढ्यात त्या राजाचा पाय चुकून एका विषारी सापाव पाडला. आता सापाव पाय पडल्या साप गुदगुल्या करीतो. हसताय म्हणजे करीत असं कोण जर तू कसं करीतो चावतो. साप काय करतो? चावतो म्हणजे असं करीतो, फना करीतो. साप काय करणार? चुकून पडू दे अथवा जाणून बुजून पडू दे. साप काय करणार आहे? चावणार आहे. चला साप चावणार. लक्ष देऊन ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका. साप चावणार. तेवढ्यात राजाच्या मागे थोड्या लाकडाची मुली घेऊन येत होता. त्यानं बघितलं बापरे प्रांताचा राजा आणि जर चुकीने राजाचा पाय काय झाला विषारी सापावरती पडलाय. आणि जर अर्ध्या मिनिटात पाय राजा उचलत नाही तर श्रीहरी महाराज साप काय करतोय? राजाला चावतोय. आणि जर साप राजाला चावतोय तर विकास महाराज राजा एका मिनिटात काय होतोय? मरतोय. आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय? कुणाच्या मनात शंका आहे? माझ्या कुणाच्या मनात शंका आहे? लाकूड पड. त्यानं विचार केला नाही. मोळी घेतली, मोळी फेकून दिली, पळत गेला. राजाला ढकललं, साप उचलला, साप फेकून दिला. पण राजा वैतागला. बावळट आहे, मूर्ख आहे, अक्कल नावाची गोष्ट आहे. माहिती तुला मी कोण? अहो राजा तुम्हाला कोण ओळखत नाही. तुम्हाला कोण ओळखत नाही. तुम्ही प्रांताचे मालक आहेत. फक्त तुम्ही आम्हाला गरीबाला ओळखत नाही. इथं बसलेलं पंतप्रधानाला कोण ओळखत नाही. पण पंतप्रधान तुमच्यातल्या कोणालाच ओळखत नाही. बरोबर. राजा तुम्हाला कोण ओळखत? तुम्ही प्रांताचे मालक आहे. पण काय बोलायच्या अगोदर जरा पलीकडे बघता काय चालतं पाहिजे. बापरे चावलास हो म्हणजे मी मेलो असतो. हो मेलो असतो म्हणजे संपलो. हो म्हणजे तू माझा जीव वाचवला. हो म्हणजे असं म्हण की माझं प्राण वाचवला. हो म्हणजे एक काम कर. तू काय करतोय रोज? लक्ष देऊन ऐका दुष्टांत. काय करतोय रोज? काही नाही. रोजच्या जंगलात येतो, दिवसभर वाळलेली लाकडं तोडतो, गोळा करतो, घरी घेऊन जातो, कोळसा करतो, शेजारच्या गावाने काय करतो? विकतो. बरोबर ना? शेजारच्या कधी हांडेवाडी पिकवतो, कधी वावीत पिकवतो, कधी मीठ सागरीत नेऊन विकतो आणि 2-4 रुपये मिळवतो. त्याच्यावरती काय करतो? माझा उदरनिर्वाह करतो. हे काय करायची गरज नाही. चल माझ्या राजधानी दिलं. प्रधानजी इकडे या. राजे काय आपल्या राज्यात चन्नाची बाग किती आहे? राजेसाहेब 2,500 एकर. लगेच तोडायला किती आहे? 1,000 एकर आहे. मग एक काम करा, एक कोरा कागद घ्या, त्याच्यावरती एक 5 एकराचं बक्षीसपत्र करा, माझी मुद्रा लावून सही करायला माझ्याकडे घेऊन या. त्यावेळेस काय त्याला ग्रामसेवक होते काय? राजा बोलेन संचालक साहेब बरोबर ना? राजा बोलेन दला. राजानं सही केली, कागद त्या लाकूड तोड्याच्या हातात ठेवणार. पण तत्पूर्वी ऐका, एका एकरात चंदन कसं बी द्या. एका एकरात चंदन कसं बी द्या. 3 कोटीच होतं. किती? म्हणजे लड्डू फुटा नाही, फुटा नाही वाटत लावा. जरी मिनी दुबई असली नाही वाटत लावा. कवर कांदा बटाटे लसूण ऊस करिता अख्खा आयुष्य गेलं तरी 10 एकरात 1 कोटी व्हायचं नाही. ती वाटतं का नाही? 3 कोटी 10 वर्षात 3 कोटी एका एकरात. फक्त लावू नका, नाही तर 10वा 13वा जेलमध्ये करावं लागेल. त्याला परवानगी लागेल. कितीच होतं एका एकरात चंदन? लक्ष द्या. कितीचं? 3 कोटीचं. 5 एकरात पैसे किती झाले दादा? 15 कोटी. मला एक सांगा, 15 कोटी त्या लाकूड तोड्याला मिळाल्यानंतर लाकूड तोड्याला लाकूड तोडायची गरज आहे का? काय गरज? 2 वर्ष निघून गेली. 2 वर्षानंतर पुन्हा राजा फेरफटका महाराज जंगलात गेला. त्याच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी आपण याला 5 एकर दिली. आता घर दार गाडी मोकर चाकर सगळं त्याच्याकडे असेल. आणि बाबा जिथं 5 एकर दिली का तिथं 9 रथ उभा केला. पण सगळे राखच, कारण ह्याचा धंदाच नको वर्षाचा. काय केली? सगळी राग केली. राजा पुढे गेला, मला घरी जाऊन बघू काय पराक्रम आहे. तेवढ्यात तो तिकडून आला. कोण? लाकूड तोडे. त्यानं बघितलं प्रांताचा मालक आहे. पळत आला. राजाच्या चरणावरती नतमस्तक झाला. राजा लय उपकार झालं तुमचं. काय झालं? काय नाही. 2 वर्षापूर्वी ते जंगलात जावं लागायचं, वाढलेली लाकडं तोडायला लागायची, घरी घेऊन यावं लागायचं. कधी मिळाली लाकडं तर आहे ठीक आहे, तर घेऊन जायचो घरी, कोळसा करायचो, विकायचो, पैसे मिळवायचो. आणि जर कधी नाहीच मिळायचो उपाशी सुद्धा काय करावं लागायचं? झोपावं लागायचं. आता किती तुम्ही सोपं केलं? आता काय केलं? आता माझ्या घरा शेजारी 5 एकराची झाडं तुम्ही मला दिली. आता कशाला लांब जातोय? आता रोज त्यातले 2-4 झपकावतोय, खपकावतोय, तुडीतोय आणि त्याचाच कोळसा करीतोय. आणि आता हांडीवाडीतच गिरायक लागते, कारण ती वास मारते ना, चन्नाच आहे ना. हांडीवाडीत त्याला काय करताय? गिरायक लागते. राजाने डोकं छान घेतला. म्हणला म्हणजे 5 एकराचा कोळसा काय? म्हणला मोजून बघा ना, मापात पाप नाही. नकभर जास्त नाही, नकभर
कमी नाही, एकदम परफेक्ट, अगदी परफेक्ट 5 एकराचं काय केलाय, कोळसा केलाय. राजाने विचारले दपली बिपली आहे का, दपली बिपली, दपली कळती का मावशी, नका गॅस कळतो, कळतो ना दपली, कळते ना, दपली बिपली आहे का, मला दपली नाही पण कुऱ्हाडीचा दांडा राहिला ती मी तोडायची ठेवली. आणि म्हणला इकडे कुऱ्हाड अशी दांड्यातून निकालीन, दांडा हातात घेतलं बाहेर मागे सारले. काय केलं असेल, अरे लोकांचं कोणते लक्षात हान्य थोडं रस्त्याने कट मारतो, लोक लगेच आले उतर. आपण कधी कधी मारामारी करण्यापेक्षा, कधी कधी हाणामारी करण्यापेक्षा समजावून सांगणं महत्वाचं ठरत असतं. म्हणून प्रत्येक गोष्टीत लगेच हात उघडायचा नाही. कधी कधी समजावून घ्या, प्रेमानं घ्या, कधी कधी मनानं घ्या, घ्या ना साध्या पद्धतीने घ्या ना, ए बाबा जाऊ दे, झालं झालं. आणि राजाने विचार केला मारून काय उपयोग आहे, आता थोडीच चंदन होणार आहे ते, आता काय मारून उपयोग आहे, मारून उपयोग होणार नाही. समजावून सांगावं लागेल. त्याच्या हातात लाकूड दिलं आणि त्याला विचार, त्याला सांगितलं जा पलीकडे चंदनाचा व्यापारी, त्याला विचार या लाकडाची किंमत काय. राजाने पाठवले, हातभर लाकड आहे, काय किंमत आहे, वाज घेतला मलयागिरीत चंदन आहे आणि अजून जर अशी भरपूर असतील तर कोट्यावधी रुपये देतो. तो म्हणला भरपूर नाही, 5 एकर होती पण पठ्यानं कोळसा केला, एवढ्या दांड्याचं सांग म्हणलं, एवढ्या दांड्याचं. राजा ते व्यापारी मला 10,000 देतो, 10,000 देतो मला. पळत पळत राजाकडे आला, राजा एवढं म्हणताय, 10 नाही, 100 नाही, 1000 नाही, 10,000 म्हणताय, 10,000 म्हणतो एवढी लाकडाच. ते म्हणतंय अजून असतील तर कोट्यावधी देतो. मला काय माहिती मग नेमकं काय आहे. हा आता राजाने त्याला प्रश्न विचारला, तेवढा प्रश्न उत्तर घरी घेऊन जा, माझं कीर्तन सफल होईल, ऐकून जा. राजाने त्याला विचारलं, ए काय केलं रे तू, काय नाही. राजा कोळसा केला की 5 एकराचा, आधी सांगितलं ना, कितीचा विकला रे, 5,000, मोजून 2,500, मोजून 2,500. ती एका दांड्याचं किती म्हणताय, 10,000 म्हणताय. आता राजाने त्याला प्रश्न विचारला, ए लाकूड तरी कळलं का काय तुला, कळलं का तुला काय. त्या लाकूड तोड्यानं विकास बाबा गोड उत्तर दिले बरं का. राजन खरं सांगू, मनातलं सांगू का, मनापासून बोलू का, आता आता 5 मिनिटापूर्वी कळलं, 5 मिनिटापूर्वी, आता 5 मिनिटापूर्वी कळलं. पण राजन आता कळून काय उपयोग आहे, काय केला, वेळ निघून गेली ना, काय केला, कोळसा केला. म्हणजे तुम्हाला वाटतं का मी लाकूड तोडायचं सांगतोय, माझ्या गोळ्या संपल्या तर माझा कोणच रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह आहे. ए लाकूड तोड्या नाही सांगत, ही इमारत आहे का, ही विद्यारूपी चंदनच आहे. काय चाललंय, काय चाललंय, कोळसा भक्ती नसल करत तर भक्ती बनी गेला अधोगती, नाही तरी गेला जन्मवाय. आयुष्याचा स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. आयुष्य निघून चाललंय, पण आयुष्य निघून जाण्याच्या अगोदर, आयुष्य संपण्याच्या अगोदर स्वहित करा. नेमकं हित ते कशात आहे, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. म्हणून भगवंताचं काय करा, भजन करा, नाहीतरी गेला जन्मवाय. बाबा पुढचं बोलून जातो, 15 कोटी जाऊ द्या, 15 कोटी जाऊ द्या, शुल्लक आहे. 15 कोटी जाऊ द्या, एखाद्याने 20 कोटी दिले, 20 कोटी, आणि आपला हात तिथून मोडला, पुन्हा हाय असा नीट करा, पण हाय असा. बाबा 1 अब्ज रुपये घेऊन डॉक्टर आहेत काही तर कोण, डॉक्टर आहे का तुमच्याकडून, तुमच्यामुळे चालू आहे बरोबर ना. डॉक्टर मला हे सांगा, एखादा अब्ज रुपये घेऊन तुमच्याजवळ एखादा माणूस आला, एखादा रुग्ण आला आणि त्याला सांगितलं माझी किडनी खराब आहे, द्याल नीट करून,
द्याल नीट करून बदलून द्या, पण गॅरंटी नाही ना, बरोबर ना? म्हणजे 1,00,000 रुपये दिले तरी किडनी नीट होईल का नाही सांगता येत नाही. एवढंच नाही, मेरू पर्वता समान धन जरी त्या देवाच्या चरणावरती निवडून ठेवलं ना तरी आयुष्यातला एक शेवटचा श्वास सुद्धा वाढून मिळत नाही. म्हणून एक काम करा, जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावया पायी तो तू आपले सोयीत काही तीर्थयात्रेत जायचं. जोपर्यंत अंगात नाही तोपर्यंत झणझणवणी वाहिलानी ये भक्तीची वाटी. जोपर्यंत अंगात नाही तोपर्यंत भक्ती करा, नाहीतरी गेला जन्म आहे. पुढे जाऊन बोलू का जरा? ऐका ऐका. ज्ञानोबा हरिपदात सांगतात, सायासे करशी प्रपंच दिनशी हरिशीन भजशी कोण्या गुणे. जितक्या सायासनं तुम्ही प्रपंच करताय त्याच्यापेक्षा जर निम्म्या सायासनं जर अर्ध्या सायासनं जर तुम्ही परमार्थ केला ना, जसं नाथ बाबाच्या घरी देवानं कावडीनं पाणी वाहिलं ना, तसं तुमच्या घरी कावडीनं पाणी वाहिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यापेक्षा अर्ध्या सायासन किती सायासन चाललंय तुमचा प्रपंच माहिती? आपलीच गाडी, आपलीच माली, आपलीच बायकोची गोलगोल साडी, याच्या पलीकडे माणसाचं जीवनच नाही. आपलं 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 माझा संसार, मी 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 अरे कुठपर्यंत? मी एकदा मी बघितलं, मला वाटलं मी कोण बघायला आला विषय म्हणून अर्ध्या मिनिटात बोलतो. मला एकदा वाटलं मी कोण आहे नेमकं, बघू एकदा मी. आणि मग मनाला विचारलं, मन पार असं सैरावायला धावाय, पार जपान पर्यंत गेलं, न्यूझीलंड पर्यंत गेलं, पार अमेरिकेत गेलं, तरी मी काय सापडलं नाही सापडलं. मी कुठंच नाही. मी करणारे जेव्हा खाली पडतात ना तेव्हा मी सुद्धा किंमत नाही. कुठपर्यंत मी करणार ऐकून जातो, तो विषय नाही. संसारूपी माणसं भवसागरात इतकी बुडालेत, संसारूपी भवसागरात माणसं इतके बुडालेत, गुरुजी इतके बुडालेत माणसं, काय काय इतके बुडालेत, फुगून सुद्धा वर आले नाही, इतके बुडाले. जसं माणूस बुडल्या फुगून वर येतो ना, पण संसारूपी भवसागरात काय काय इतके बुडाले, फुगून सुद्धा वर आले. किती दिवाण झाले बघायचं ना, गुरुजी माफी मागतो बरं का थोडस. किती बुडाले, किती दिवाण व्हायला पाहिजे संसारात माहितीये? किती डॉक्टर एक किती दिवाण झाला ऐकून जा. एक दिवाण असं ते आळंदीला गेलो आणि आळंदीला घरी येतो, आणि घरी येताना नेमकं हडपसरच्या सिग्नलवरती गाडी उभा केली, एक भिकारी माझ्या जवळ आलं. आणि भिकारी जवळ आल्या, मी आपलं साहजिक काही म्हणलं, तेव्हा एवढं दिलं तर 10 रुपये त्याला द्यायला काय अडचण, खाईन बिस्किटचा पुरावा घेऊन त्याच्या हातात 10 रुपये दिलं. म्हणलं खा काहीतरी घेऊन. त्यानं 10 रुपये घेतलं, 100 पावलं मागं गेला, परत माघारी फिरून आला, परत काच वाजवली. म्हणलं आता काय? म्हणलं अजून 10. आता म्हणलं मी मागायला लागलो की मलाच मागशील का? मी द्यायला लागलो म्हणजे मलाच मागशील का? नाही. मला आता कशाला पाहिजे? आता दिले ना. ते मला महाराज आधी दिले ते मला, मग आता कुणाला? म्हणलं माझ्या गर्लफ्रेंडला. आता म्हणलं भिकाऱ्याला गर्लफ्रेंड? म्हणलं भिकारीला गर्लफ्रेंड नाही, तो मला गर्लफ्रेंड मुळे भिकारी झाले. म्हणजे आता अजून किती म्हणजे आता ह्याच्यापेक्षा मी खाली जाऊ शकत नाही बोलायला. म्हणजे इतकं दिवाण, किती दिवाण व्हायला पाहिजे संसारात, याच्यापेक्षा काय दिवाण सांगू? काय याच्यापेक्षा दिवाणच जास्त सांगता येणार नाही. चला पुढे जाऊ. पुढे लक्ष देऊ नका. मला एक सांगा, साप कुणाला खातो? साप तिथंच बोलतोय मी. साप कुणाला खातो? म्हणा महाराजाला. कुणाला खातो? बेडकाला खातो. बाबा सापानं व्हिडिओ बघितला, लपत लपत साप गेला आणि बेडकाला धरलं. पण गंमत असे, बेडकाचं अंग मोठे आणि सापाचं तोंड बारीक आहे, बरोबर ना? सगळे शेतकरी म्हणजे लक्षात येईल. बेडकाचं अंग साहेब काय आहे? मोठे, आणि सापाचं तोंड काय आहे? बारीक आहे. पण बघता बघता 2 मिनिटात सापानं निम्मा बेडूक तोंडात गेला. चावला नाही बरं का अजून, दंश केला नाही म्हणून मी याला अजून नाही. निम्मा बेडूक काय गेलाय? तोंडात धरलाय आणि राहिलाय अर्धा. राहिलाय अर्धा. तेवढ्यात त्या बेडकाच्या पुढं माशी आली. काय काय केलं? काय केलं बाबा? कोणी? बेडकाने माशी दावली ना, मी करून प्रत्यक्ष डायरेक्ट काय केली? माशी गिळली. कुणी? किती राहिलाय? अर्धा. आज गेलाय किती पोटात, तोंडात? अजून किती मिनिटात राहिलेला अर्धा संपन? किती? सांगा सांगा. त्याला काय लमसम आपल्या मनात पकडायचं? आपल्याला काय लढायला जायचं काय तेव्हा? किती? 2 मिनिटात राहिलेला अर्धा संपन. बाबा एकदा सापाच्या पोटात अख्खा बेडूक गेल्यानंतर बेडूक नावाला शिल्लक. साप परत जिवंत सोडणार आहे, बेडूक परत जिवंत आहे नाही. म्हणजे बेडकाचा अवशेष सुद्धा लवशेष सुद्धा कुठे राहणार? तरी आशा संपली का? तरी आशा संपली का? कुणाची? मला यायला लागले बेडकाची सांगाय ती म्हणते बेडकाची गुरुची. बेडूक सांगा
गावाला तुम्ही म्हणलं एखादं सापात कीर्तन संपवलं का ही फक्त सांगतोय तुम्हाला उदाहरण देतोय नाही तर चाललंय आपलंच त्या बेरकाचं सांगाय मला वेळ नाही लागला ह्या बेरकाचं चाललंय ह्या कुणाचं 80 गेलंय राहिलंय 20 कुणाचं 50 गेलंय राहिलंय 50 कुणाचं 60 गेलंय राहिलंय 40 कुणाचं 20 गेलंय राहिलंय 80 पण अशा घारे घारे का घारे घारे का अजून किती आहे अवकाश टपलाय तो टपून बसलाय कधी जाईल बाबा सांगता येत नाही तरी आशा संपली का कुणाची या मनुष्य रूप बेरकाची पण लक्ष देऊन ऐका सर्व सुखाची आशा जन्म गेला त्याने एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंदता दिशाक्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा सुख सुख करत माणसाला मरावं लागतंय तरी सुखाची प्राप्ती इथं किती बी श्रीमंत असू द्या छाती ठोकून सांगा मी श्रीमंत आहे, सुख आहे. राहतच नाही कोणीच सांगू शकत नाही मी सुखी कारण संसार दुःख मुळे चहू करे संसाराची गतीच आहे दुःख रुपये महाराज म्हणतात तिथं दुःखच आहे ना हे एक दिवस लायाला चालू ना याचा आपल्या सोबत काहीच येणार नाही ना मग एक काम करा संसारावरती प्रेम करण्यापेक्षा जेवढं प्रेम तुम्ही संसारावरती करताय ना त्याचं प्रेम कमी करा आणि तेच प्रेम काय करा परमार्थावरती लावा कसं ऐका ऐका कांदा लावता कांदा लावण्याची भूमिका काय हो कांदा लावण्याची पद्धत काय पहिल्यांदा काय करायचं बी घ्यायचं गादी वापे तयार करायची त्यात टाकायचं मग ते खराट्यानं म्हणा किंवा कशानं बोरीच्या काकडीनं काय म्हणा काय करायचं झाकून घ्यायचं पाणी सोडायचं 1.5 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर ते काय होतंय लावायला येतंय लागणीला येतंय आणि मग आता लावायचं कुठे माळाव त्याला बी परत काय करायचे गादी वापे तयार करायचे पाणी सोडायचं त्यात परत काय करायचं ते रोप लावायचं महाराज म्हणतात परमार्थात बी तसंच आहे एक काम करा संसारावरचं प्रेम काढा आणि ते कुठे लावा परमार्थात लावा हीच भक्ती देवाला आवडते अभंगाचं पहिलं चरण हीच थोर भक्ती आवडते देवा हीच थोर भक्ती आवडते देवा हीच थोर भक्ती आवडते देवा हीच थोर भक्ती आवडते देवा
संकल्पारी माया संसाराची संकल्पारी माया संसाराची हे दिले आनंदे कैसे दिलावे हे दिले आनंदे ताली 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 वा सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. गुरुजी मला माहित नाही लोकांना हे किती पडतंय पण इतक्या सहज पहिल्या चरणावरती आता आलं पाहिजे. इतक्या सहज अगदी लक्षात सुद्धा आलं नसेल तुमच्या पहिलं चरण कधी आलं कधी एकदम सहज की कसं एकदम आणि मला लय अवघड येतच नाही आणि ते सांगू बी नाही काय करणार आहे अवघड आम्हालाच अजून अवघड करत नाही तुम्हाला काय करायचं. आता एवढं सांगतो तरी लोक म्हणत असेल विनोद नाहीच पण ऐका काय नाही भक्ती केली नाही मग महाराज म्हणतात नाही भजन केलं तर मला अवघड नाही भजन केलं ना कुठं चाललोय मी आवडे देवाशी तो ऐका प्रकार मला ही भक्ती सांगायची मला दुसरी सांगायची नाही कारण कलियुगात सगळ्यात सोपं साधन आहे नामच चिंतन त्याच्यापेक्षा मोठं साधन नाही अजिबात नाही. मग महाराज नाहीच आम्ही भक्ती केली तर नाहीच आम्ही भगवंताचं भजन केलं मग आमच्या बाप्पाचं काय जायचं आमचा काय सांगायचा धंदा ना तसं बी लोक आमचा धंदाच म्हणतात पण दिनरजनी हाची धंदा गोविंदाची आमचं हाच सांगायचं काम ते किती अचानक ते तुमचं बघा नाही अचानक आमच्या बाप्पाचं काय जात नाही आमचं ठरलं तेवढं आम्ही आमच्या मुदलीत अजिबात खोट नाही पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही आणि तुमची मुदल केरात जाऊ देऊ नये असं वाटत असेल तर भजन करा नाही भजन केलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही येऊन मग त्याला बसा निटे वय जागवर पजरोजी कंपासवाडी बुलट धारकेरे टाईन छोटा टमटम 407 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्चंट BMW बेन्झ तसलं काय नाही रेडा हाल्या 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 बसलाय फाकड्या आणि मग हातात चाबूक आहे मग मारी ती तुरी मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर जोडी ती निष्ठुर मारी ती जोडी ती जोडी ती निष्ठुर जोडी ती निष्ठुर नाही त्या यमाशी करुणा ती बघतच नाही कोण आहे लय हानत्यात मावशो भजी तळता का येतं नाही घरी भजी तळतात भजी तळा तेल किती उकाळतात त्यातला एखादा चिपका जर हातावर पाडत सहन होतो का कातळच काढतो का नाही तो त्याच्यापेक्षा दुप्पट उकाळतात वर भजी मन पाहू नाही त्यानं भजन नाही का केलं त्याला काय करतात उचलून टाकी द्यात आणि भजी तळल्यावर तळतात अजून मी नाही बघितलं कारण मी गेलो ना त्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मला बी कळून किती हाणत्या पण आम्हाला आम्ही ते सोडून दुसरं काही करीतच नाही भजनच चाललंय आमचं आम्हाला नाही खायचे पण तुमचं लय अवघड आहे रे नाही करीत त्याचं बरं का मग तुम्हाला तिथे गेल्या आमचीच आठवण नाही सांगत होती ना आपण गेल्यात काढलं त्यांना आपण म्हणून आजचं काय खरं असतं ती कधी त्यात आपलं आणि एवढं ऐकून बी नाही जर केलं एवढं ऐकून बी जर भजन नाही केलं तर आता तुमच्या मनाप्रमाणे इथून पुढचं कीर्तन सुरू झालं ऐका हे जरी नाही काल मग दुसरा येईल